यार 3-4 दिवस झाले जिंदगी लय मस्त चालू आहे. म्हणजे आता आपल्या संग काहीतरी वाईट घडणार आहे. ए सांडा उठून बैस, आज आपल्या घरी पाहुणे येऊ राहिले. पाहुणे येऊ राहिले पण आपल्या घरी कोणी मेलं नाही, कोणी बेमार नाही, कोणाचं लग्न नाही, मग कशाला येऊ राहिले पाहुणे? अरे दलिंदरा, त्याला काळजी आहे आपली म्हणून भेटायला येऊ राहिले ते आपल्याला. ज्या लोकांना आपलं चांगलं दिसत नाही त्याला आपली काळजी कधीपासून व्हायला लागली? शिल्लक शहाणपणा करू आला का? मॉम, तुला माहितीये का माणूस समजदार केव्हा होतो? मोठं झाल्यावर. नाही, जेव्हा माणसाला समजतं आपल्या बापाकडचेच पाहुणे हरामखोर नाहीये, मायकडचे पाहुणे बी लय भडवे, तेव्हा माणूस समजदार होतो. जास्त मस्ती आला का? तोंड आहे ना, सांभाळून वापरा जाय, नाही तर रक्त येणे एखाद्या दिवशी तोंडातून. खरं बोललं की सख्या मायला बी राग येतो. रावल्या, पाहुण्या पुढे असा चबरेपणा नाही करायचा, नाही तर उलट लटकून मारीन. आम्ही आलो. अरे मावसा मावशी, बिना बोलवल्याचीच टपकले तुम्ही. आणि तुमचं गाबरू म्हणजे पोरग बी आणलं संग. अरे राहुलू, केवढा झाला तू? केवढा म्हणजे म्हातारा थोडी झालो. अरे लहानपणी एवढूसाक होता तू. एवढूसाक म्हणजे उंदराच्या पिल्ला एवढा होतो का? अरे त्याच्यापेक्षा बी लय लहान होता तू. आणि चड्डीचा संडास करा जाय. मी चड्डीत संडास करा जाय आणि तुमच्या पोराचं ढुंगण शिवेल होतं का लहानपणी? अरे पाहुण्या बसून घ्या, त्याला कुठं डोकं लावून राहिले, गोळ्या आटपेल त्याच्या. यायला काही तकलीफ तर झाली नाही ना? तकलीफ झाली बी तर तुम्ही काय करणार आहे? अहो तिकडं रस्त्यानं तुम्हाला कोणा धरून हाणलं बी तर आम्हाला काही घेणं नाही, पण विचारायचं काम आहे आमचं. पाहुणे हो, काय घेता? एक BMW कार देतो का? ओ मावसा, जत्रातली 10 रुपयाची गाडी घ्यायची लायकी नाही हो तुमची, आणि तुम्हाला BMW पाहिजे? डोसाला काय घेता? काळा चहा, पाणी, ॲपल ज्यूस, लिंबू पाणी सोडून दुसरं ज्यूस पायल सुद्धा नसनो हो तुम्ही. पण लोकांच्या घरी लगे अंबानीपेक्षा जास्त नखरे दाखवता. ॲपल ज्यूस आणि तेन. मला माहित होता तुमच्या घरी नसनच म्हणून. जाय पाणी घेऊन ये. मजाक करायची लय सवय आहे आमच्या पोराला. मजाक नाही, अतिशय नाही तुमचं पोरग. एखाद्या दिवशी मा हातात जर पडलं ना तर कुत्र्या वाणी मारीन मी त्याला. या पाणी डोसा. करे पाण्यातून वास कशाचा येत होता? पाणी स्वच्छ करायची पावडर टाकेल त्यात. रावल्या, पाहुण्याला पाणी कशामध्ये दिलं तो? गिल्ला सापडत नव्हता, मग घेत दिलं. अरे आंघोळीचं मग गाय ते. आणि पाणी कशातून घेतलं? तो फरशीवर मोठी बाटली ठेवली होती ना, त्यातून घेतलं पाणी. अरे बिंडो, फरशी पुसाचं पाणी होतं ते, त्यात